आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। राज्यात सध्या उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला असून कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद होत आहे। अकोला येथे तापमान 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून अमरावतीमध्ये 42 अंशांची नोंद झाली आहे। राज्यातील इतर भागांमध्येही तापमान 40 अंशांच्या पुढे गेले आहे। मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही उष्णतेचा प्रभाव जाणवत असून परभणी आणि मालेगाव येथे तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे। इतर भागांमध्ये तापमान 38 ते 39 अंशांच्या दरम्यान आहे। दरम्यान कोकण पट्ट्यात तुलनेने उष्णता कमी असून तापमान 35 ते 36 अंशांच्या आसपास आहे। हवामान खात्याच्या मते सध्याचे तापमान सरासरीपेक्षा 2 ते 3 अंशांनी अधिक आहे। जरी काही ठिकाणी तापमान 40 अंशांपुढे गेले असले तरी अद्याप अधिकृत हीट वेव्हची स्थिती निर्माण झालेली नाही। मात्र येत्या काही दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून परिस्थिती तीव्र झाल्यास हीट वेव्हचा इशारा दिला जाऊ शकतो। त्यामुळे नागरिकांनी उन्हाळ्यात आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे। विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी तापमान हे 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त आहे, ज्यामध्ये अकोल्यामध्ये 43 डिग्री सेल्सिअस आहे, अमरावतीमध्ये 42 आहे आणि इतर ठिकाणी सुद्धा 40पेक्षा जास्त आहे। मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा तापमान 40च्या वरती गेलेलं आहे, ज्यामध्ये परभणीमध्ये 41 डिग्री सेल्सिअस, मालेगावमध्ये 41 डिग्री सेल्सिअस आणि इतर ठिकाणी सुद्धा 38-39 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान आहे। आणि कोकणचा जर विचार कराल तर कोकणामध्ये 35-36 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान आता मागील 24 तासांमध्ये नोंदवलं गेलेलं आहे। आता हे जे तापमान वाढतं आहे हे साहजिक आहे। या दिवसांमध्ये तापमान वाढ ही होतच असते आणि आता जे डिपार्चर आहे किंवा सरासरीपेक्षा हे जे तापमान आहे हे 2 ते 3 डिग्री सेल्सिअसने जास्त आहे आणि जरी हे 40पेक्षा जास्त असलं तरी हीट वेव्हचा जो क्रायटेरिया आहे किंवा उष्णलहरीचा जो क्रायटेरिया आहे, ज्यामध्ये पहिला क्रायटेरिया असा असतो की 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असणं गरजेचं असतं आणि दुसरं म्हणजे ते सरासरीपेक्षा जवळजवळ 5 डिग्री सेल्सिअसनी जास्त असणं गरजेचं असतं। तर आता जे ते सरासरीपेक्षा जर आपण काढलं किती जास्त आहे किंवा कमी आहे तर असं दिसून येतं आहे की तापमान हे 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनी जास्त आहे, ते 5 डिग्री सेल्सिअसनी जास्त नाही आहे। म्हणून आपण अजून हीट वेव्ह दिलेली नाही आहे, परंतु येणाऱ्या 2 ते 3 दिवसांनंतर काही ठिकाणी हीट वेव्ह क्रायटेरिया सॅटिस्फाय होण्याचे चान्सेस आहेत आणि त्यावेळी आपण हीट वेव्ह देऊ। जरी हे तापमान हीट वेव्ह क्रायटेरिया सॅटिस्फाय करत नसलं तरी नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। अकोल्यामध्ये आता 43 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे, ते सरासरीपेक्षा 2.4 डिग्री सेल्सिअस इतकं जास्त आहे आणि येणाऱ्या 3 ते 4 दिवसांमध्ये हे तापमान 45पर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि ज्यावेळी ते तितकं होईल त्यावेळी नक्कीच हीट वेव्ह आपण त्या डिस्ट्रिक्ट्सला हीट वेव्ह वॉर्निंग्स देऊ। हीट वेव्ह किंवा उष्णलहरीच्या वेळी काही कॉमन गोष्टी आहेत, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की वेळोवेळी पाणी भरपूर पिणं गरजेचं आहे आणि दुपारच्या वेळी ज्यावेळी हीट पीकवर असते 12 नंतर, स्पेशली 12 ते 4 ह्या दरम्यान बाहेर सनमध्ये एक्सपोज राहणं चांगलं नाही आहे। त्याचबरोबर जे लेबर काम करतात विविध ठिकाणी त्यांनीसुद्धा दुपारच्या वेळी रेस्ट घेणं गरजेचं आहे आणि टोपी बाहेर पडताना टोपी वापरणं किंवा इतर ज्या इम्पॉर्टंट किंवा ज्या गोष्टी कॉमन आहेत त्या सगळ्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे। आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका।